जय शिवराय मित्रांनो आपल्या शेतजमिनीचा शेतसारा ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो याच्यासाठी महाभूमीच्या माध्यमातून एक डिजिटल पोर्टल बनवण्यात आलेले आहे ई चावडी सिटीजन। ज्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या शेतजमिनीचा शेतीचा शेतसारा भरू शकता। ई चावडी सिटीजन याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला ई शेतसारा नागरिक पोर्टल दाखवण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जमीन महसूल भरण्याची सुविधा याच्यामधून विभाग निवडायचा आहे। आपल्याला ज्या विभागामधील शेतसारा भरायचा तो विभाग निवडायचा आहे आणि विभाग निवडल्यानंतर त्या विभागातील आपल्याला जिल्हे दाखवले जाणार आहेत। आता आपण विभाग निवडला, जिल्हा निवडला, तालुका निवडला। याच्यामध्ये तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यामध्ये असलेली गावं दाखवली जाणार आहेत आणि गावाचं नाव निवडल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन येणार आहे, ते म्हणजे त्या गावातील ज्या आपण खाते नंबरचा किंवा खातेदाराचा शेतसारा भरणार आहोत त्याचं नाव खातेदाराच्या नावानुसार किंवा खाते क्रमांकानुसार आपण याच्यामध्ये शोधा करू शकता। तर आपल्याला जिल्हा, तालुका, गाव आणि त्या गावातील खाते नंबर शोधावरती क्लिक करायचे। खाते नंबर शोधावरती क्लिक केल्यानंतर आपण जो खाते नंबर टाकलेला आहे त्या खाते नंबरची माहिती दाखवली जाणार आहे। 2024-25चा, 25-26चा किंवा यापूर्वीचा काही थकीत असेल तर तो शेतसारा आपल्याला या ठिकाणी दाखवला जाईल। आता गेल्या वर्षी 2025 मध्ये बऱ्याच साऱ्या महसूल मंडळाचा शेतसारा माफ केलेला आहे, त्याच्यामुळे तो भरावा देखील लागणार नाही, परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला भरावा लागणार आहे त्या ठिकाणी ती रक्कम तुम्ही भरू शकता। आता आपण पाहू शकता आपल्याला हा 35 रुपयाचा शेतसारा दाखवला जातोय। याच्यामध्ये महसूल मागणी पहा आणि महसूल पावती पहा। आता आपली पावती जनरेट झालेली नाही, आपल्याला महसूल मागणी पहावरती क्लिक करायचंय, जेणेकरून आपण हा शेतसारा भरू शकता। महसूल मागणी पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो काही आपला शेतसारा भरायचा आहे त्याच्याबद्दलची माहिती दाखवली जाते, गाव, खाते नंबर, याच्यानंतर कशा कशाचे कर काय लावलेले तर हे आपल्याला एकंदरीत दाखवलं जात आहे। ग्रामपंचायतचा उपकर, जिल्हा परिषदचा उपकर हे सर्व या ठिकाणी पाहू आणि याच्यानंतर खाली आपल्याला नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरण्यासाठीची ऑप्शन दिलेली आहे। ही तिन्ही माहिती भरायची आणि पैसे भरावरती क्लिक करायचे। पैसे भरावरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला रिडायरेक्ट केलं जाणार आहे पेमेंटच्या गेटवेवरती, ज्या ठिकाणी आपण हे जे काही आपलं शेतसाऱ्याचं पेमेंट असेल ते पेमेंट करू शकता। त्याच्यामधून नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, यूपीआय क्यूआर कोड या माध्यमातून आपण पेमेंट करू शकता। पेमेंट झाल्याबरोबर आपल्याला तात्काळ रिडायरेक्ट केलं जाणार आहे आपल्या पावतीवरती, जी महसूल पावती पहा आपल्याला दाखवलं जात होतं ती पावती आपल्याला या ठिकाणी जनरेट होणार आहे, किंवा आपण महसूल पावती पहा मधून सुद्धा ही पावती पाहू शकता आणि याची प्रिंट काढू शकता। तर अगदी 2 मिनिटांमध्ये आपण आपल्या जमिनीचा ऑनलाईन पद्धतीने शेतसारा भरू शकता। धन्यवाद।